नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर. मी विश्वास ठोंबरे आपले स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वी आपला आजचा विषय आहे भूगोल. यामध्ये आपण आपला जो घटक आहे तो म्हणजे बाह्य प्रक्रिया. बाह्य प्रक्रिया भाग 1 या घटकाची आपण माहिती घेत आहोत. मागच्या घटकामध्ये आपण अंतर्गत हालचाली, ज्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या काही हालचाली होतात त्याबाबतची माहिती घेतलेली आहे. आणि आजच्या या घटकामध्ये भूपृष्ठावर ज्या काही घडामोडी घडतात बाह्य प्रक्रिया भाग 1 याबाबतची माहिती घेत आहोत. आता या ठिकाणी तुमच्यासमोर ही चित्र दाखवली जात आहेत. आणि आपण या पृथ्वीवरच्या जो काही पृष्ठभाग आहे यावर ज्या ज्या काही घडामोडी घडतात त्याबाबतची माहिती या बाह्य प्रक्रिया या भागात घेत आहोत. आता मागच्या वेळेला आपण अंतर्गत भागात पृथ्वीचा जो काही अंतर्गत भाग आहे त्याबाबतची माहिती घेतलेली आहे. कारण अंतर्गत भागातल्या ज्या काही घडामोडी असतात त्या जेव्हा भूपृष्ठावर येत असतात त्यातूनच बाह्य प्रक्रिया या घडत असतात. तसं अंतर्गत हालचालीमध्ये विविध प्रकारची भूरूपं निर्माण होत असतात. भूपृष्ठावर होणाऱ्या अनेक प्रक्रियांमुळे या भूरूपाची निर्मिती होते आणि ऱ्हाससुद्धा होत असतो. आता भूपृष्ठावर अनेक प्रकारची बलेसुद्धा कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सौर ऊर्जा आहे. गुरुत्वीय बल पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पदार्थाशी निगडीत असतात. आता यामध्ये गतिजन्य ऊर्जा ही महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्याचबरोबर अंतर्गत हालचाली ज्या आहेत या अंतर्गत हालचालीमुळे पृथ्वीवर प्राथमिक आणि द्वितीय भूरूपे ओळखली जातात. जसं खंड आहे, पर्वत आहे, पठार आहे, मैदान आहेत. आता या बाह्य प्रक्रियेमध्ये विदारण, खनन, वहन, संचयन इत्यादीमुळे प्राथमिक आणि द्वितीयक भूरूपामध्ये बदल होत असतात आणि त्यापासून तृतीयक स्वरूपाची भूरूपं ही तयार होत असतात. यामध्ये उदाहरणार्थ वाळूच्या टेकड्या, त्रिभुज प्रदेश आणि यू आकारची दरी यासारखे जी भूरूपं आहेत ही तयार होत असतात. आता या ठिकाणी आपल्यासमोर काही चित्र दाखवली जात आहेत. या चित्राचं जर निरीक्षण केलं आपण तर या चित्रामध्ये हे बाह्य प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीने घडलेली आहे हे आपल्याला दिसून येतं. कारण विदारणामुळे काय झालेलं आहे, माती, दगड, गोटे, मोठमोठे शिलाखंड इत्यादी स्वरूपामध्ये असणारा जो काही खडक आहे तो काय फुटतोय, त्याचे तुकडे किंवा चुरा होतो, भोगा होतो आणि त्या ठिकाणी मृदा तयार होते. वारा, पाणी यामुळे हे तुकडे इतरत्र वाहून जात असतात आणि वाटेत भूपृष्ठावरती कारके हा माल यांचं संघर्षण होत असतं. म्हणजे त्या ठिकाणी घर्षण होतं, संघर्ष होतात, घर्षण होतं आणि भूपृष्ठ त्या ठिकाणी खरवडले जातात, म्हणजेच कोरले जातं, झिजवले जातात. तर अशा प्रकारचं जे काही कार्य आहे त्या कार्याला क्षरण असं म्हणतात. आता इथे जे चित्र दाखवलं ते सुद्धा तशाच प्रकारचं आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही काही झीज झालेली आपल्याला दिसून येते खरं म्हणजे. कारण वारा, पाणी यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये झीज होते हे या चित्रावरून आपल्या लक्षात येईल. का इथे क्षरण हा एक भाग आहे. क्षरण म्हणजे काय, तर क्षरण म्हणजेच झीज होणे. ही भूपृष्ठ खरवडले जातात, कोरले जातात आणि ते झिजवले जातात. हे जे कार्य आहे या कार्याला क्षरण असं म्हटलं गेलेलं आहे. इथे सुद्धा आता आणखी भाग दाखवले की विदारणाचे भाग दाखवलेत. आता विदारणाचे जे आहेत 2 भाग दाखवले गेलेत. एक कायिक विदारण आणि रासायनिक विदारण असे इथे 2 भाग दाखवलेत. खरं म्हणजे आणखी सुद्धा काही भाग आहेत. तिसरा एक भाग आहे तो म्हणजे जैविक विदारणसुद्धा आहे. तर आता आपण कायिक विदारणाच्या बाबतीमध्ये माहिती घेत असताना कायिक विदारण उष्णता, पाणी गोठणे, पाऊस, वारा, प्राणी यामुळे घडून येत असतं. इथे तुमच्यासमोर हे एक चित्र या कायिक विदारणाचंच दाखवलेलं आहे. म्हणजे उष्णता, पाणी, गोठणे, पाऊस, वारा आणि प्राणी यामुळे ह्या सगळ्या घडामोडी इथे घडून आलेल्या आहेत या कायिक विदारणाच्या. आता रासायनिक विदारणामध्ये काय परिस्थिती असते, त्या ठिकाणी जे काही खडक असतात, खडकांची घटक द्रव्य आणि वातावरण त्याचबरोबर पाणी इत्यादीची घटक द्रव्ये यांचं एकमेकावर रासायनिक कार्य घडून येत असतं आणि त्यामुळे
या विदर्णाची ही क्रिया होत असते. आता कायिक विदर्णाच्या बाबतीमध्ये आणखी काय सांगता येईल आपल्याला, तर इथे कायिक विदर्णाच्या बाबतीमध्ये इथे तुमच्यासमोर एक चित्र दाखवलेलं आहे कायिक विदर्णाचं. आता इथे जसं हे चित्र काय सांगतं की या ठिकाणी हे जे खडक आहेत, हे खडक काय झालेले आहेत, खडक आपल्याला म्हणजे हा एक बाजूला खडक दाखवला आहे आणि तिथे हा एक मोठा आपल्यासमोर एक दगडसुद्धा दाखवलेला आहे. आता हा जो भाग आहे इथे याचे तुकडे तुकडे दाखवले गेलेले आहेत. म्हणजे एकंदरीत खडक फुटत असताना त्याचे कण जे आहेत ते कण वेगवेगळे होत असतात. म्हणजे जसं कांदा असतो, कांद्याचा पापुद्रा जेव्हा निघतो तशा पद्धतीने या ठिकाणी हा जो दगड आहे त्या दगडाची स्थिती इथे दाखवली गेलेली आहे. म्हणजेच एकंदरीत सांध्याच्या भेगा या मोठ्या होत जातात आणि हे जे खडकाचे मोठे ठोकळे आहेत ते शेवटी इथे अलग झालेले आहेत. म्हणजे त्याचा विध्वंस झालेला आहे आणि अंकुचित आणि धारदार अशा प्रकारचे तुकडे हे आपल्यासमोर दिसत आहेत. उष्णतेमुळे काय होतात, खडक तापतात, प्रसरण पावतात आणि ते निवले म्हणजे काय होतात, अंकुचन पावतात. म्हणजे अशा पद्धतीने अंकुचन प्रसरणाची जी काही क्रिया आहे त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये हे विदारण घडत असतं. अंकुचन प्रसरणाची ही क्रिया वारंवार जर होत असेल तर खडकाच्या कणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताण आणि दाब निर्माण होत असतो आणि अखेर ते खडक काय होतात, फुटतात. आता आलटून पालटून तापवणं आणि निवणं यामुळे काय होतात, खडक फुटतात. त्याची लहान मोठे तुकडे होत असतात. शेवटी त्यांची वाळू बनते आणि अशा प्रकारची जी काही क्रिया आहे ही क्रिया उष्णकटिबंधीय मरू प्रदेश जे आहेत म्हणजेच वाळवंटामध्ये ही क्रिया दिसून येत असते. त्या ठिकाणी दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बदल घडून दिसून येतो. आता इथे सुद्धा काही चित्र दाखवली. घुमटाकार टेकडीचं काही अपवर्णन म्हणजे इथे कायिक विदारण झालेलं आहे. ही सुद्धा कायिक विदारणाचं चित्र आहे. बघा इथे कशा प्रकारचे खडक फुटले गेलेले आहेत. त्याचबरोबर आणखी पुढचा भाग येतो म्हणजे रासायनिक विदारण. आता रासायनिक विदारणाच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणू शकतो, या ठिकाणी प्रमुख कारक काय, प्रमुख कारक कोण आहे, पाऊस आहे. म्हणजे वातावरणातून जमिनीवर पोहोचेपर्यंत हवेतील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड काही प्रमाणामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये काय होतात, विरघळतात. जमिनीच्या वरच्या थरातून जेव्हा ते खाली जात असतात तेव्हा वनस्पतीच्या कुजण्यामुळे त्या ठिकाणी उत्पन्न झालेला कार्बन डायऑक्साईड काही प्रमाणामध्ये त्या पाण्यामध्ये काय होतो, मिसळतो. नंतर खडकाच्या काही फटी असतात त्या फटीमध्ये साचलेल्या हवेतील ऑक्सिजनही काही प्रमाणामध्ये या पाण्यामध्ये विरघळतो आणि मग त्या ठिकाणी काय होतं, ऑक्सिडेशन, हायड्रेशन, कार्बनेशन यासारख्या क्रिया घडत असतात आणि या क्रियांमुळे खडकांची काही घटक द्रव्य या पाण्यामध्ये विरतात किंवा त्यावर पाण्याची रासायनिक क्रियासुद्धा होत असते. आता या विरघळण्यामुळे खडकाचे काही कण निघून जातात आणि बाकीचे काय होतात, सैल होतात. यालाच खडकाचं या ठिकाणी विदारण होत असतं असं म्हणतात. म्हणजेच एकंदरीत याला काय म्हणतात, खडकाचा अपक्षय किंवा कुजणं असंही म्हणतात. आता या ठिकाणी मुरुम आहे. मुरुम हे अंशतः अपक्षय झालेला खडक आहे. कारण मुरुम जर आपण पाहिला, मुरुमाच्या अशी मोठा दगड असतो, त्याचे तुकडे होतात. एकंदरीत पाण्यात कार्बन डायऑक्साईड विरघळून सौम्य कार्बनिक आम्ल त्या ठिकाणी तयार होत असतात आणि चुनखडक जे असतात या चुनखडकावर या आम्लाची काय होते, क्रिया होते. जेव्हा त्या ठिकाणी क्रिया होते तेव्हा कॅल्शियम कार्बोनेट हा एक संयुग तयार त्या ठिकाणी होतं आणि पाण्याबरोबर वाहून गेल्यामुळे मूळचा जो काही खडक आहे तो त्या ठिकाणी दुर्बल होत असतो. इथे सुद्धा काही चित्र दाखवली आहेत रासायनिक विदारणाची. बघा हे रासायनिक विदारण कशा पद्धतीने झालेले हे आपल्या लक्षात येईल खडकाच्या बाबतीमध्ये. मग इथे तुम्हाला काही प्रश्न आहेत की जसं बघा प्रश्न काय दिले, अपक्षय म्हणजे काय. नंतर दुसरा प्रश्न आहे विदारण म्हणजे काय, विदरणाचे प्रकार किती आहेत, त्यांची नावं लिहा आणि कारकांची नावं लिहा. अशा प्रकारचे काही प्रश्न हे तुमच्यासमोर आहेत, ते तुम्ही सोडवायचे आहेत, लिहायचे आहेत. धन्यवाद.